ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. 6व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 2. संजय धृतराष्ट्र संवाद भाग 2. ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील आपण पहिल्या 4 ओव्या पाहिल्या. आता पुढच्या ओव्यांच्याकडे वळू. पुढच्या ओव्यामध्ये संजयाने धृतराष्ट्राचा स्वभाव ओळखला आहे असे ज्ञानदेव वर्णन करत आहेत. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची. या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. हे लक्षात येऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे. एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे. परी ते तैसे कैसेनी होईल, जातंथू कैसे पाहेल, तेवीची ये रुसे घेईल म्हणून बिहे. पण ते तसे कसे होईल? पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार? जन्मांधाला उजाडेल कसे? त्याचप्रमाणे ही गोष्ट धृतराष्ट्रास उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलण्यास घाबरला. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खुश झाला. मागच्या भागात आपण धृतराष्ट्राचा स्वभाव ज्ञानदेवाने अर्ध्या ओवीतून स्पष्ट केल्याचे पाहिले होते. मी हे तुला विचारले नाही असे धृतराष्ट्र संजयाला म्हणाला होता व आपला हा उपदेश ऐकण्याविषयीचा अनधिकार त्याने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केला होता. अगदी सुरुवातीला युद्धासाठी उत्सुक असलेल्या माझ्या व पंडूच्या मुलांनी काय केले अशा धृतराष्ट्राच्या प्रश्नाने व्यासांनी गीतेला सुरुवात करून दिली होती. त्यानंतर संपूर्ण गीतेत धृतराष्ट्र हा एक श्रोता आहे. पण ज्ञानदेवांनी धृतराष्ट्र संजय संवादाची ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी योजना केली आहे. त्यातील हे पहिलं स्थळ आहे. तो म्हणत आहे की कोणाला ब्रह्मरसाचे पारणे झाले वगैरे गोष्टी काही आम्ही तुला विचारलेल्या नाहीत. युद्ध सुरू झाले का, माझ्या व पंडूच्या मुलांनी काय केले तेवढीच आम्ही तुला विचारलेलं आहे. तेव्हा बाकीच्या नसत्या गोष्टी सांगू नको. विषयासक्त मनुष्य कसा असतो ते धृतराष्ट्राच्या रूपाने ज्ञानदेवांनी दाखवून दिले आहे. त्याला परमार्थ आवडत नाही, फक्त विषयांचीच इच्छा असते. वास्तविक उपदेश करणारे प्रत्यक्ष भगवंत. पण दगडावर पाणी ओतल्याप्रमाणे धृतराष्ट्राच्या मनावर मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. संजयाने धृतराष्ट्राचे उत्तर ऐकले व मनातून त्याला कळून चुकले की हा वृद्ध झाला आहे तरीही हा अजूनही मोहाने वेढलेला आहे. त्याला धृतराष्ट्राच्या वागण्याचे हसू आलं. वास्तविक श्रीकृष्णाने किती छान उपदेश केला, ज्ञान दिले, पण त्याची धृतराष्ट्राला काही किंमत नव्हती. सहजगत्या जे प्राप्त होते त्याची मनुष्याला किंमत नसते हेच खरं. धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा अधिपती आहे व संजय हा त्याचा सेवक आहे. तेव्हा अशा परिस्थितीत ज्ञानदेवाने संजयाचे हे वागणे थोडे उद्धटपणाचे रंगवलेले आहे की काय अशी कोणाला शंका येण्याची शक्यता आहे. पण मूळ महाभारतात सुद्धा संजयाने धृतराष्ट्राला अनेकदा त्याच्या तोंडावर त्याचे वर्तन अयोग्य असल्याची जाणीव करून दिलेली आहे. उदाहरणादाखल भीष्म पर्वातील संजयाचे बोलणे पाहू. दररोज कौरवांचा युद्धात होणारा संहार पाहून धृतराष्ट्र खिन्न झाला. हा आपला दैवयोग तो संजयाला बोलून दाखवतो. त्यावेळी संजय त्याला म्हणाला आहे, ते वै समययुः संग्रामे राजन दुर्मंत्री ते तव. आपल्या कुमंत्रणेमुळेच हे योद्धे आपापसात लढत आहेत. किंवा सत्वं भुंक्षो महाराज सपुत्र सुरुज्जन नाव बुद्ध्यसी यद राजन वार्यमान सुरुज्जनैः. महाराज, सुहृदांनी मनाई करून सुद्धा आपण त्याकडे लक्ष दिलं नाही. आता आपण पुत्रांसहित आपल्या अनितीचे फळ भोगा. किंवा विदुरेनाथ भीष्मेण द्रोणेन च महात्मना तथा मया चाप्य सकृत वार्यमानो न बुद्ध्यसे. विदूर, भीष्म महात्मा, द्रोण आणि मी आपल्याला वारंवार युद्धापासून विमुख व्हायचा सल्ला दिला, पण तरीही तो आपण मानला नाही. सेवक असूनही राजाला त्याच्या तोंडावर स्पष्टपणे त्याची चूक दाखवणारा संजय व्यासाने रंगवलेला आहे.
त्यामुळे येथील संजयाचे चित्रण सुद्धा ज्ञानदेवाने त्याला अनुसरूनच केलेलं आहे. संजयाला वाटू लागले की आता हे बोलणे चांगले झाले असले तरी जातंजू कैसा पाहेल, जन्मंधाला कसे काय उजाडणार. धृतराष्ट्र हा जन्मांध असल्यामुळं त्याला ज्येष्ठत्वाने आलेला राज्यावरचा अधिकार सोडावा लागला होता. तरी मनात अधिकाराची सुप्त इच्छा होतीच, म्हणून तर महाभारत घडलं. संजयाला वाटतं की जात्यंध म्हणणे म्हणजे राज्याचा उपहास केल्यासारखे आहे. आपण आपल्याच राजाला असे टोचणीपूर्ण बोल जरी ते सत्य असले तरी बोलू शकत नाही याची ज्ञानदेवांच्या संजयाला जाणीव झाली. असे बोललो तर तो नक्कीच रागावेल. तेव्हा मनातल्या मनात धृतराष्ट्राची त्याने पारख केली की हा म्हातारा मोहे नाशला, मोहानेच याचा नाश होणार असे म्हणाला आणि गप्प बसला. पण श्रीकृष्णार्जुनांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळाल्याबद्दल मात्र तो मनातल्या मनात खुश झाला. यातून ज्ञानदेवाने श्रीकृष्णार्जुनांच्या संवादाचा संजयाच्या व धृतराष्ट्राच्या मनावर झालेला परिणाम रंगवला आहे. पुढे ज्ञानदेवाने 6व्या अध्यायाचे महत्व सांगितले आहे ते आपण उद्या पाहू.